संशोधनामध्ये चल किंवा ज्याला व्हेरिएबल असं म्हणतात, हा चल किंवा व्हेरिएबल हा अत्यंत महत्त्वाचा घटक जो आहे तो घटक मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधनामध्ये जो चल आहे किंवा ज्याला व्हेरिएबल असं म्हणतात, तर या चलाचं आणि व्हेरिएबलचं महत्त्व काय आहे किंवा चल म्हणजे नेमकं काय, चलाचे कोणकोणते प्रकार आहेत, या संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. सर्वात प्रथम आपण संशोधन चल म्हणजे नेमकं काय याबद्दलची चर्चा करणार आहोत. संशोधन चल म्हणजे संशोधनामध्ये मोजता येणारा किंवा बदलणारा कोणताही गुणधर्म असेल, संख्या असेल किंवा घटक असेल. उदाहरणार्थ वय आहे, उंची आहे, लिंग आहे, तापमान आहे किंवा समाधानाची पातळी आहे. की संशोधनामध्ये हे जे गुणधर्म आहेत किंवा हे जे घटक आहेत, या घटकांचं मोजमाप करण्यासाठी किंवा या घटकामध्ये जो बदल झालेला आहे तो बदलाचा अभ्यास करण्यासाठी रिसर्च व्हेरिएबल किंवा संशोधन चल जे आहे या संशोधन चलाचा अभ्यास केला जातो. कारण संशोधनामध्ये जे चल किंवा व्हेरिएबल्स असतात, या चल किंवा व्हेरिएबलांचा वापर जो आहे तो साधारणतः एका घटकाचा दुसऱ्या घटकावर होणारा परिणाम जो आहे तो परिणाम तपासण्यासाठी केला जात असतो. जे संशोधनामध्ये वेगवेगळे जे चल आहेत, या चलांचा वापर करून एका घटकाचा दुसऱ्या घटकावर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो. हे चल प्रामुख्याने 4 प्रकारचे असतात. कारण संशोधनामध्ये काही व्हेरिएबल स्वतंत्र असतात, काही डिपेंडन्स असतात म्हणजे इतर व्हेरिएबलवर अवलंबून असतात, काही कंट्रोल असतात म्हणजे नियंत्रित केलेले असतात, काही अनियंत्रित जे आहे अनकंट्रोल व्हेरिएबल्स असतात की जे अनियंत्रित असतात, त्याच्यावर संशोधकाचा कंट्रोल नसतो. तर चल किंवा व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल प्रामुख्याने संशोधनाचे जे निष्कर्ष आहेत या संशोधनाच्या निष्कर्षावर परिणाम जे आहे ते परिणाम करण्याचं काम करत असतात. साधारणतः चलाचे 5 प्रकार जे आहेत ते 5 प्रकार केले जातात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार सांगितला जातो इंडिपेंडन्स व्हेरिएबल किंवा ज्याला मराठीमध्ये स्वतंत्र चल असं म्हणतात. इंडिपेंडन्स व्हेरिएबल किंवा स्वतंत्र चल म्हणजे काय की संशोधक ज्याच्यामध्ये बदल घडून आणू शकतो किंवा ज्याचा प्रभाव दुसऱ्या चलावर पडतो किंवा त्याच्यामध्ये बदल करून नियंत्रित करून त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम तपासता येतो, याला म्हणतात स्वतंत्र चल. उदाहरणार्थ राजकीय संदर्भात आपण असं म्हणू शकतो की निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली कर्जमाफी. कारण निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांकडून जी कर्जमाफीची घोषणा केली जाते, या कर्जमाफीच्या आधारावर आपण त्याचे जे परिणाम आहेत त्या परिणामांची तपासणी करू शकतो. म्हणजे हे जे आहे हा स्वतंत्र चल आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा चल आहे अवलंबित्व चल किंवा अवलंबून चल, त्याला डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे ज्या चलावर स्वतंत्र चलाचा परिणाम होतो त्याला अवलंबित्व चल किंवा अवलंबून चल असं म्हणतात. म्हणजे या चलाचं मूल्य जे आहे ते या चलाचं मूल्य हे प्रामुख्याने स्वतंत्र चलावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ सत्ताधारी पक्षाला मिळणारी मतं. कारण सत्ताधारी पक्षाने निवडणूकपूर्वी जाहीर केलेली कर्जमाफी असेल किंवा निवडणूकपूर्वी जाहीर केलेली एखादी योजना असेल. आता उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीणसारखी योजना निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने आली होती आणि मग या योजनेचा प्रत्यक्षात निवडणुकीवर काय परिणाम झाला तर हा तपासण्यासाठी सत्ताधारी पक्षाने घोषित केलेली योजना ही स्वतंत्र चल आणि त्याला मिळणारी जे मतं आहेत त्या मतं याच्या आधारावर अवलंबित्व चल आहे. त्याच्यानंतर नियंत्रित चल
किंवा याला कंट्रोल्स व्हेरिएबल असं म्हणतात. संशोधनादरम्यान संशोधकाकडून जे घटक स्थिर ठेवले जातात की जेणेकरून ज्या घटकाचा वापर केल्यानंतर मुख्य निष्कर्ष जे आहेत या मुख्य निष्कर्षामध्ये अडथळा येणार नाहीत किंवा चुकीचे निष्कर्ष येणार नाहीत, म्हणून संशोधनामध्ये काही चल जे ते स्थिर स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ अभ्यास करताना आपण मतदाराचं वय, विशिष्ट वयाचे मतदार निवडणार किंवा विशिष्ट लिंगाचे मतदार निवडणार किंवा विशिष्ट शिक्षण घेतलेले मतदार निवडणार. म्हणजे आपण काहीतरी कंट्रोल घटक जे आहेत, व्हेरिएबल्स आहेत, ते कंट्रोल्स व्हेरिएबल्स निवडून त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास केला जाणार आहे. म्हणून नियंत्रित चल जे आहेत ते नियंत्रित चल असतात. अनियंत्रित चल म्हणजे काय की ज्यावेळी रिसर्च केला जातो किंवा एखादा प्रयोग केला जातो, हा रिसर्च करताना प्रयोग करताना संशोधकाने ज्या घटकांवर लक्ष केंद्रित केलेलं नसतं किंवा जे घटक संशोधकाच्या नियंत्रणाबाहेरचे असतात, असे जे घटक असतात की जे प्रयोगाच्या निकालावर म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल आहेत त्याच्यावर परिणाम करू शकतात आणि आलेले जे निष्कर्ष आहेत ते चुकीचे ठरू शकतात, याला अनियंत्रित चल असं म्हणतात. उदाहरणार्थ विरोधकांचा प्रचार. कारण सत्ताधारी पक्षाने एखादी योजना जाहीर केली आणि या सत्ताधारी पक्षाने जाहीर केलेल्या योजनेच्या विरोधामध्ये विरोधी पक्ष आवाज उठवतो, म्हणजे त्या योजनेमधून म्हणजे ज्या स्वतंत्र चलमधून जे अपेक्षित परिणाम येणार आहेत या अपेक्षित परिणामांमध्ये विरोधकांची जी टीका आहे त्याच्यामुळे परिणाम होऊ शकतो किंवा त्याचे निष्कर्ष देखील चुकू शकतात. म्हणून अनियंत्रित चल आणि शेवटचा जो प्रकार केला जातो तो म्हणजे गोंधळात टाकणारे चल किंवा कन्फाउंडिंग व्हेरिएबल्स असं म्हणतात की जे स्वतंत्र चल किंवा अवलंबित्व चल आहे यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतात. उदाहरणार्थ सहभागी व्यक्तीचं वय असेल, वजन असेल, लिंग असेल, या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी या स्वतंत्र चल आणि अवलंबित्व चल यांच्यामध्ये जे परस्पर संबंध निर्माण होतात या परस्पर संबंधामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतात. तर या पद्धतीने साधारणतः 5 प्रकारचे चल जे आहेत ते 5 प्रकारचे चल हे असतात. आता संशोधनामध्ये चलांचं महत्त्व काय असतं किंवा संशोधनामध्ये व्हेरिएबल्स का वापरले जातात, तर त्याचे चलांचं संशोधनामध्ये फार महत्त्वाचं काम असतं. तर सर्वात पहिलं महत्त्वाचं काम आहे की संशोधन प्रश्न तयार करण्यासाठी किंवा गृहीतके तयार करण्यासाठी चलांचा वापर जो आहे तो चलांचा वापर केला जातो. कारण चलांच्या आधारे रिसर्च क्वेश्चन जे तयार केले जातात हे साधारणतः संशोधनामध्ये जे व्हेरिएबल्स वापरले जाणार या व्हेरिएबलच्या आधारावर संशोधन प्रश्न तयार केले जातात किंवा संशोधनामध्ये जे हायपोथेसिस किंवा गृहीतकं मांडली जातात या गृहीतकांमध्ये अचा बवर काय परिणाम होणार आहे, बचा कवर काय परिणाम आहे याचा विचार करून हायपोथेसिस जे आहे ते हायपोथेसिस निश्चित केले जातात. कारण हायपोथेसिसमध्ये 2 चल असतात, या दोन्ही चलांचा एकमेकांवर काय परिणाम आहे हा तपासण्यासाठी किंवा हायपोथेसिसची टेस्टिंग करण्यासाठी देखील चल उपयोगी असतात. म्हणून संशोधन प्रश्न आणि गृहीतके तयार करण्यासाठी देखील चलाचा वापर केला जातो. त्यानंतर संशोधन करण्यासाठी जी रिसर्च डिझाईन असते किंवा संशोधनाचा जो आराखडा आहे हा संशोधनाचा आराखडा निर्माण करण्यासाठी देखील चलांचा वापर केला जातो. कारण संशोधन आराखडा तयार करताना प्रामुख्याने आपण प्रस्तुत संशोधनामध्ये कोणत्या व्हेरिएबलचा अभ्यास करणार आहे याच्या आधारावर संशोधनाची डिझाईन जी आहे ती डिझाईन आपल्याला तयार करावी लागते. मग रिसर्चमध्ये जो डेटा कलेक्शन आहे त्याची कोणती पद्धत असेल किंवा डेटाचं निर्वसन किंवा विश्लेषण, डेटाचं जे ॲनालिसिस करणार आहेत या ॲनालिसिसची प्रक्रिया कशी असेल, सांख्यिकी असेल की वर्णनात्मक असेल की आलेख बनवणार की तक्ते बनवणार, म्हणजे डेटा कसा कलेक्ट करणार, प्रश्नावलीच्या माध्यमातून का इंटरव्ह्यूमधून का प्रायमरी का सेकंडरी, हे प्रामुख्याने आपल्याला रिसर्चमध्ये ते जे चल आहेत हे चल कसे वापरणार त्याच्या आधारावर त्या ठिकाणी ठरवत असतो. त्यानंतर संशोधनामध्ये जे तथ्य आहेत या तथ्यांचं विश्लेषण करण्यासाठी देखील चलांचा वापर केला जातो. कारण कोणत्या प्रकारचे चल वापरलेले आहेत त्याच्या आधारावर आपल्याला सांख्यिकी पद्धती जी आहे ती सांख्यिकी पद्धती वापरावी लागते आणि या सांख्यिकी पद्धतीच्या आधारावर
आपल्याला डेट्याचं विश्लेषण जे आहे ते डेट्याचं विश्लेषण केलं जातं. म्हणजे चलाचा प्रकार, त्याच्या आधारावर स्टॅटिस्टिक मेथड आणि त्याच्या आधारावर डाटा ॲनालिसिस जे आहे ते डाटा ॲनालिसिस केलं जातं. कारण या सर्व गोष्टींमुळे चलांमधला जो परस्पर संबंध आहे तो परस्पर संबंध समजत असतो. म्हणून तथ्याचं विश्लेषण करण्यासाठी देखील चलाचा वापर केला जातो. त्यानंतर कार्यकारण भाव तपासण्यासाठी, कारण स्वतंत्र चल जे आहे या स्वतंत्र चलावर अवलंबून असलेल्या अवलंबित्व चलावर काय परिणाम झाला, या दोघांमधला कार्यकारण संबंध काय हे तपासण्यासाठी किंवा जो परिणाम झालेला आहे तो परिणाम सर्वांसमोर आणण्यासाठी प्रामुख्याने चलांचा वापर जो आहे तो चलांचा वापर केला जातो. आणि शेवटचं महत्त्व सांगितलं जातं की निष्कर्ष काढणे. कारण संशोधनामध्ये अंतिम पायरी जी असते ती अंतिम पायरी निष्कर्ष काढणे आहे. प्रामुख्याने संशोधनामध्ये निष्कर्ष काढत असताना चलांमधला जो संबंध आहे या संबंधाच्या आधारावर निष्कर्ष जे आहे ते निष्कर्ष काढत असतात. आणि निष्कर्ष हे अभ्यासाची विश्वासार्हता निश्चित करत असतात. कारण संशोधनामध्ये कोणते चल वापरले जातील, त्यांचा संबंध कशा पद्धतीने अभ्यासला जाईल याच्यावर आधारित संशोधक निष्कर्ष काढतो. आणि हे निष्कर्ष खऱ्या अर्थाने अभ्यासाची पातळी किंवा वैधता किंवा विश्वासार्हता निश्चित करत असतात. म्हणून संशोधनामध्ये चल ही गोष्ट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते. कारण चलांचं संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने चल म्हणजे काय, चलांचे प्रकार काय आहेत आणि संशोधनामध्ये चलांचं महत्त्व काय आहे या मुद्द्याची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा, माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल.